राष्ट्रवादीतली एक मुन्नी आपल्यावर टीका करायला लावते। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा आरोप, तर मुन्नी कोण हे त्यांनाच विचारा, अजितदादांचा संताप। आकानं भरपूर माल जमावला, अनेकांच्या नावावर जमिनी घेतल्या। पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप, तर वाल्मिक कराडवर पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। कुठल्याही आरोपांवरून कारवाई करणं अयोग्य, सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। धनंजय मुंडेंवरील आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून पुणे पोलीस आयुक्तांवर अजित पवार नाराज। परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल, अजित पवारांचा इशारा। बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यात क्षारयुक्त पाण्यामुळे टक्कल पडणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ। 11 गावात 100हून अधिक जणांना टक्कल पडलंय। टक्कल पडण्याच्या रुग्णात झपाट्याने वाढ झालीय। बुलढाण्याला 11 गावात टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या गेलीय 100 वर। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटवर जिशान सिद्दीकींकडून नाराजी। कुटुंबियांना संशय असलेल्यांची चौकशी का नाही, जिशान सिद्दीकींचा सवाल। घाटकोपरच्या गारोडिया नगरमध्ये भलं मोठं झाड कोसळून अपघात। वृद्ध महिलेचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी। सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हतं। फातिमा शेख हे कल्पोकल्पित पात्र, दिलीप मंडल यांच्या दाव्यानं मोठी खळबळ। वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा। मंत्रालय वॉर रूममध्ये पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश।